सध्या पूर्ण जगामध्ये AI टेक्नॉलॉजी आलेली आहे. आपल्या साखर उद्योगामध्ये किंवा हे शेती संबंधी काय AIचा वापर होतोय साहेब? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. सध्या शेती क्षेत्रामध्ये याचा वापर करण्याच्या दृष्टीनं फार मोठी पावलं बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रानं उचललेलं आहे. आणि त्याचाच भाग म्हणून साखर संघ, कारखाना आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातून हे प्रयोग शेतीमध्ये करायचं धोरण सुरू केलं आहे. यामध्ये ऊस शेतीमध्ये हे तंत्रज्ञान वापरून तांत्रिकदृष्ट्या त्या ऊसाला योग्य वेळी पाणी देणं, त्या ऊसाला योग्य वेळी खतं देणं, त्याच्यावरची रोगराई योग्य वेळी संपवणं आणि जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन काढणं, अशा दृष्टीनं या AIचा किंवा तांत्रिक बुद्धिमत्तेचा वापर साखर उद्योगामध्ये नव्याने सुरू असून निश्चितपणे येणाऱ्या कालावधीसाठी ही एक गेम चेंजर राहील किंवा शेती उद्योगामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं याचं अस्तित्व निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना किंवा कारखान्यांनाही एक वेगळ्या पद्धतीचा लाभ यामधून निश्चितपणे होईल. परिसरामध्ये कुठं सुरू आहे का ते? आता आम्ही पांडुरंग कारखान्याच्या माध्यमातून प्राथमिक स्तरात 50 शेतकऱ्यांची निवड केलेली आहे आणि त्या 50 शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये या AI तंत्रज्ञानाचा आपण वापराचा प्रयोग करत आहोत.